नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अंतरिक्ष मिशन जे आहेत 2024 मधले किंवा मागच्या वर्षीचे काही मिशन की ज्यावर येणाऱ्या परीक्षांमध्ये करंट अफेअर्स मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। सो असे काही प्रश्न आणि त्या मिशन्स विषयी आपण बघणार आहोत। ठीक आहे, सो सगळे आपल्याला जे काही वेगवेगळ्या देशांचे मिशन आहेत सगळ्यांचा इथे अभ्यास करायचे रिसेंटली चर्चेत असलेल्या। मग लेक्चरला सुरुवात करण्याआधी जसं तुम्हाला माहितीच आहे आपलं ॲप्लिकेशन सुद्धा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल आधी ते करून घ्या, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आपण देणार आहोत। सोबतच टेलिग्राम चॅनलला पटकन जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला लेक्चरच्या लिंक्स अपडेट्स प्रोव्हाइड केले जातात। तसंच आपलं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, त्यावर तुम्ही वेगवेगळ्या स्टडी रिलेटेड रील्स बघू शकता। मित्रांनो, येत्या 26 फेब्रुवारीला आपण कंबाईन यशवंत बॅच सुद्धा सुरू करतोय। अगदी कमी फी मध्ये 1499 रुपयामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे कंबाईनच्या दृष्टीने ओव्हरऑल एक चांगली गायडन्स ठरणारी बॅच आपण इथे आणत आहोत। सो ही बॅच सर्वांनी जॉईन करायची अभ्यास मित्र ॲप्लिकेशन वरून। तसंच राज्यसेवा विजेता बॅच 2 सुद्धा आपण सुरू करतो। या आधीच्या बॅचला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे। आपण दुसरी बॅच सुरू करतोय आता अगेन 1199 याची फी आहे इन्क्लुडिंग टॅक्सेस। सेम नोट्स, टेस्ट सिरीज, लेक्चर्स यामध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहेत। तसंच जर कोणाला सेपरेट फक्त टेस्ट सिरीज राज्यसेवेची हवी असेल तर अशांसाठी आपण राज्यसेवेची टेस्ट सिरीज सुद्धा सुरू करत आहोत। बघा, ही जी सुरू केलेली आहे ऑलरेडी, ज्यामध्ये सुरुवातीच्या 4 टेस्ट झालेल्या आहेत। येत्या संडेला इकॉनॉमीची टेस्ट होणार आहे, 499 फक्त फी आहे। डिटेल विश्लेषण सुद्धा असेल आणि ज्यांनी आता टेस्ट सिरीज जॉईन केली त्यांना आधीचं जे काही बॅकअप आहे ते बघायला डेफिनेटली मिळेल, टेस्ट सोडवायला मिळतील। सो अशा सेपरेट वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा आपल्या ॲपवर आहेत, तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा। काही क्युरीज असतील तुम्ही कॉल मेसेज करून या नंबरवर विचारू शकता। चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला। पहिलाच प्रश्न तुमच्या समोर इथे आलेला आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्रयान 3 मिशन सुरू केले आहे? कोणी केलं होतं? आपल्याला ऑब्वियस माहिती आहे की भारताने, इस्रो, बरोबर। आता असा इतका सोपा प्रश्न येणार नाही, पण मग याच्यावर रिलेटेड क्वेश्चन्स येऊ शकतात। सो इस्रोने काय केलं होतं? चंद्रयान 3 मिशन सुरू केलं होतं। मग या चंद्रयान 3 बद्दल आपल्याला बघायचं झालं तर चंद्रयान 3 मिशन कधी लॉन्च करण्यात आलं होतं? एक्झॅक्ट डेट माहिती असली पाहिजे। 14 जुलै 2023 ला हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं। तसंच कोणतं रॉकेट यामध्ये प्रक्षेपित केलं होतं? तर LVM-3M4 हे जे रॉकेट आहे मार्क 3 मार्क 4, तर हे रॉकेट इथे वापरलेलं होतं। तसंच कुठून? तर सतीश धवन अंतराळ केंद्र जे आहे श्रीहरिकोटा येथे, तर या ठिकाणी ते प्रक्षेपित करण्यात आले होते। आणि लँडर कोणतं होतं? तर लँडरचं नाव विक्रम होतं। ठीक आहे, आता हे तर चंद्रयान 3 बद्दल झालं। या आधी सुद्धा आपण पाहिलं तर चंद्रयान 2 आणि 1 पण केलेलं होतं। सो अगेन यामध्ये चंद्रयान 3 मध्ये पण रोवरचं नाव काय होतं? प्रज्ञान रोवरच होतं, प्रज्ञान रोवर। ठीक आहे, तसंच लँड कुठे केलं होतं? तर ज्या पॉइंट वरती लँड केलं होतं, लँड कधी झालं होतं? 23 ऑगस्ट 2023 ला चंद्रयान 3चं जे काही मिशन आहे तर ते सक्सेसफुल झालं होतं। थोडक्यात लँडिंग झाली होती आणि ही लँडिंग कुठे झाली होती? शिवशक्ती या पॉइंट, म्हणजे ज्या ठिकाणी ती लँडिंग झाली त्या ठिकाणाला आपण, त्या पॉइंटला आपण शिवशक्ती नाव दिलेलं आहे। तसंच या दिवसाला आपण, कारण या दिवशी आपण सक्सेसफुली लँडिंग केली म्हणून या दिवसाला 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत। की उद्दिष्ट काय होतं या चंद्रयान 3चं? थोडक्यात तर चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे तर त्यावर असलेले जे जलस्रोत आहेत, वॉटर सोर्सेस आहेत, त्यांचा शोध घेणं हे याचं उद्दिष्ट होतं। मग जसं मी म्हटलं की चंद्रयान 3 वर क्वेश्चन येऊ शकतो तर 1 आणि 2 वर सुद्धा येऊ शकतो। चंद्रयान 1 जो आहे तो 2008 मध्ये 22 ऑक्टोबरला लॉन्च करण्यात आलं होतं। तर यामध्ये PSLV XL C11 हा जो रॉकेट आहे त्याचा वापर केला होता आणि ह्याचं प्रक्षेपण सुद्धा सतीश धवन अंतराळ केंद्रावरून श्रीहरिकोटा येथून केलं होतं। तसंच चंद्रयान 2 ची पण तारीख लक्षात ठेवा, 22 जुलै 2019 सतीश धवन अंतराळ केंद्र अगेन श्रीहरिकोटा येथून त्याचं लॉन्च केलं होतं। मित्रांनो, यामध्ये मात्र GSLV मार्क 3, पहिल्यामध्ये PSLV, यामध्ये GSLV मार्क 3 रॉकेट जे आहे त्याचा वापर करण्यात आला होता। पण आपल्याला माहितीच आहे की चंद्रयान 2 ची लँडिंग झाली होती पण ते क्रॅश झालं होतं। ठीक आहे, म्हणजे लँडिंग सक्सेसफुल झाली नव्हती, क्रॅश झालं होतं। सो ते जिथे क्रॅश झालं होतं त्या पॉइंटला आपण तिरंगा असं नाव दिलेलं आहे, क्रॅश पॉइंटला।
सो या काही फॅक्ट्स होत्या चंद्रयान मिशन बद्दल. लवकरच चंद्रयान 4 सुद्धा लॉन्च होणार आहे, पुढे बघूच त्याविषयी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने चंद्रावर उतरण्यासाठी SLIM अंतराळात किंवा स्लिम ज्याला म्हणतात अंतराळयान जे आहे ते सोडलेले आहे? तर स्लिम नावाचं जे अंतराळयान आहे ते कोणी सोडलेलं आहे? जॅक्सा. जॅक्सा ही जपानचं स्पेस सेंटर आहे. जसं आपलं इस्रो आहे तसं जॅक्सा हे जपानचं आहे. ठीक आहे. सो जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन काय आहे? एक्सप्लोरेशन एनर्जी एजन्सी जी आहे ती जपानची जॅक्सा आहे. ठीक आहे. मग बघा, स्लिम नावाचं त्यांनी एक मिशन आहे ते लॉन्च केलंय चंद्रावरती याच्यासाठी. तर चंद्राची तपासणी करण्यासाठी एक लहानसा असं लँडर त्यामध्ये आहे. चंद्रावर जाणारा जपान हा 5वा देश ठरलेला आहे. कधी लॉन्च केलं? तर 6 सप्टेंबर 2023 ला यांनी लॉन्चिंग केलं होतं. आणि लँड कधी केलं? तर 19 जानेवारी 2024 मध्ये रिसेंटली मागच्या महिन्यामध्ये लँडिंग झालेली आहे. मित्रांनो, यांनी HIIA-202 हे रॉकेट वापरलं होतं. तर यांचा उद्देश काय होता? तर चंद्राच्या पृष्ठभागावरती अचूकपणे उतरण्याचं जे काही क्षमता आहे त्या क्षमतेसोबत चंद्रावरती जे काही अन्वेषण आहे त्याचं रूपांतर करणे, थोडक्यात चंद्रावर त्यांना सक्सेसफुली लँडिंग करायची होती. बघा, फेब्रुवारी 2024 पर्यंत जर आपण पाहिलं तर 5 देश आहेत जे चंद्रावर पोहोचलेले आहेत. आपण तर त्यामध्ये आहोतच. पहिल्यांदा त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1959 ला 12 सप्टेंबरला सोव्हिएत युनियन म्हणजेच USSR त्यावेळेचं काय होतं? चंद्रावर पोहोचलेलं होतं. त्यानंतर 1966 मध्ये सर्वेक्षक 1 नावाने, जर तुम्ही USSRचं पाहिलं तर लुना 2 नावाचं ते मिशन होतं. सर्वेक्षक 1 जे आहे ते 2 जून 1966 ला नासा मधून USAचं लॉन्च झालं होतं. चीनचं चँगी 1 हे 24 ऑक्टोबर 2007 ला चंद्रावर लॉन्च केलेलं होतं. तर भारताचं चंद्रयान 3 जे आहे त्याचं लॉन्चिंग सक्सेसफुली झालेलं आहे. तर याचं जर तुम्ही पाहिलं लॉन्च जे आहे ते 14 जुलै 2023 ला केलं होतं. लँडिंग 23 ऑगस्ट 2023 ला झालेली होती. आणि मग 5व्या नंबरला आलाय तो म्हणजे जपान स्लिम. तर हे जे मिशन होतं त्याची लँडिंग 19 जानेवारी 2024 ला झालेली आहे रिसेंटली. सो हे 5 देश आहेत जे आतापर्यंत सक्सेसफुली चंद्रावर लँडिंग केलेली आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने जानेवारी 2024 मध्ये एक्सपोसॅट एक्स-रे पोलॅरिमीटर सॅटेलाइट लॉन्च केलेले आहे? तर अगेन मित्रांनो, भारतानेच लॉन्च केलेला आहे. थोडंसं इंडियाचा विषय आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपली इस्रो कोणकोणते मिशन लॉन्च करते. ठीक आहे. सो अगेन याचं उत्तर आहे इस्रो. तर एक्सपोसॅट जे आहे तर एक्स-रे पोलॅरिमीटर उपग्रह ज्याला म्हटलं जातं, पोलॅरिमीटर उपग्रह. तर याचं उद्दिष्ट आहे की भारताचं जे काही ध्रुवीय मिशन, थोडक्यात पोलर रिलेटेड, पोल म्हणजे काय? ध्रुव, बरोबर, पृथ्वीचा पोल, ध्रुव पृथ्वीचे हे 2 ध्रुव आहेत. सो या ध्रुवांसाठी ते मिशन आहे. तर यामध्ये जी काही खगोलशास्त्रीय स्रोत आहेत तर त्यांच्या विविध गतिशीलता कशी आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन लॉन्च केलेलं आहे. यामध्ये PSLV-C58 नावाचं रॉकेट वापरलेलं आहे. PSLVचा फुल फॉर्म काय असतो? पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. ठीक आहे. पुढे बघा, एक्सपोसॅट जे आहे तर हा भारतातला पहिला आणि जगातला दुसरा एक्स-रे पोलॅरिमीटर आहे. जगातला पहिला कोणता आहे? तर अमेरिकेचा एक्स-रे पोलॅरिमेट्री एक्सप्लोरर होता INP. हा जगातला पहिला आहे. सेकंड नंबरला मग भारतच येतो. ठीक आहे, पोलर रिलेटेड. 2 मुख्य पेलोड यामध्ये होते. पॉलिक्स जो एक्स किरण पोलॅरिमीटर साधन आहे आणि एक्स किरण स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ दर्शवण्यासाठी. सो यांच्यामध्ये वापर केला होता या पेलोड्सचा. त्यानंतर बघा, नेक्स्ट विचारले, कोणत्या अंतराळ संस्थेने ज्यूस स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेले आहे? ज्यूस स्पेसक्राफ्ट जे आहे तर युरोपियन युनियनने ते लॉन्च केलेलं आहे. कोणत्या अंतराळ संस्थेने ज्यूस लॉन्च केलेला आहे स्पेसक्राफ्ट? युरोपियन युनियनने लॉन्च केलेला आहे. मित्रांनो, ज्यूसचं पूर्ण नाव काय आहे? ज्युपिटर आयसी मून्स एक्सप्लोरर मिशन. बघा, 14 एप्रिल 2023 ला हे मिशन लॉन्च केलं होतं. तर यामध्ये एरियन 5 नावाचं रॉकेट युरोपियन युनियनने वापरलेलं आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर गुरु ग्रह जो आहे ज्युपिटर, सगळ्यांना माहिती असेल, तर याचे जे काही चंद्र आहेत, गुरुचे 3 चंद्र आहेत, त्यांच्या पृष्ठभागावरील महासागर जे आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी हे लॉन्च केलेलं मिशन होतं युरोपियन युनियनचं ज्यूस. ठीक आहे. पुढे जाऊया. बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने सायके स्पेसक्राफ्ट जो आहे किंवा साइक ज्याला म्हणू शकतो आपण, तर हा स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेला आहे? तर मित्रांनो,
अमेरिकेतील नासा हे जी एजन्सी आहे तर यांनी काय केलेलं, नासाने हे लॉन्च केलेलं मिशन आहे सायक स्पेसक्राफ्ट. ठीक आहे, तर याविषयी जर बघायचं झालं तर अगेन सायकी मिशन जो आहे तर याचं उद्दिष्ट काय, मंगळ आणि गुरु हे जे 2 ग्रह आहेत तर यांच्या दरम्यान असणारा जो काही लघुग्रहांचा पट्टा आहे, ठीक आहे, जे छोटे छोटे मेटेरॉइड्स आहेत तर लघुग्रहांचा जो पट्टा आहे तो लघुग्रह सायकी शोधणे हे यांचं काम आहे, यांचं मिशन आहे. मग आता याचं प्रक्षेपण झालं होतं 13 ऑक्टोबर 2023 ला केनेडी स्पेस सेंटर वरून स्पेसएक्स फाल्कन हेवी रॉकेटद्वारे काय केलं होतं, हे तर प्रक्षेपित केलं गेलं होतं. ठीक आहे, कोणते मिशन कोणत्या देशाचे आहेत, कोणत्या एजन्सीचे स्पेस सेंटरचे आहे, थोडीशी माहिती असले पाहिजे. पुढे बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने ल्युसी स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेलं आहे. आता ल्युसी स्पेसक्राफ्ट विषयी विचारले तर अगेन अमेरिका नासाने हे काय केलेलं आहे, ल्युसी स्पेसक्राफ्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. ल्युसी जे आहे याच्या माध्यमातून जे काही मिनी मून ज्याला म्हटलं जातं, लघुचंद्र, बरोबर, तर मिनी मून म्हणजे चंद्राचा एक छोटा तुकडा जो आहे तो सापडलेला आहे. तर हा जो तुकडा आहे तो लघुग्रह दिनाकीने लघुग्रह जो आहे त्याच्याभोवती फिरताना दिसलेला आहे. तर याचा उद्देश काय, तर ट्रोजन लघुग्रह जे असतात त्यांचा अभ्यास करणं हे या मिशनचं उद्देश होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 मिशन सुरू केलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, बरोबर, माहिती असलं पाहिजे कारण की हे आपल्या देशाशी रिलेटेड आहे. इस्रो, भारताने हे मिशन आदित्य L1 सुरू केलेलं आहे, सूर्या रिलेटेड आहे, बरोबर. सो भारताची ही पहिली सौर मोहीम आहे. अंतराळयान कोणतं वापरलेलं आहे, PSLV XL C57. सतीश धवन अंतराळ केंद्र जे आहे श्रीहरिकोटा येथून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं 2 सप्टेंबर 2023 रोजी. याचा उद्देश सौर कोरोना म्हणजे जे काही कोरोना म्हणजे आता व्हायरस नाही तर सूर्याचे जे निघालेले असे फ्लेक्स सारखे जे असतात त्याला कोरोना म्हटलं जातं. तर सौर कोरोना, फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सौर वातावरणाचा अभ्यास करणं हे याचं उद्देश होतं. कोणत्या अंतराळ संस्थेने सेंझाओ 16 मोहीम सुरू केलेली आहे. ठीक आहे, आता थोडंसं इथे जर तुम्ही पाहिलं तर याचं उत्तर तुम्हाला असं काहीतरी चायनीज नाव दिसतं. थोडंसं लॉजिक पण लावायचं, परीक्षेत नेसेसरी नाही आहे की प्रत्येक गोष्ट पाठच असली पाहिजे. आपल्याला भारतीय नावं कळतात, फॉरेन नेम्स USA ची पण नावं कळतात, थोडीशी अशी चीनी नावं असल्यावर थोडंसं मग लक्षात येतं चीनचं आहे. सो इथे CNSA चीनचं हे काय आहे तर चीनने ही काय केलेली होती, शेंझाऊ 16 ही मोहीम सुरू केलेली होती. ठीक आहे, सो CNSA ही चायनाचं नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे. मग CNSA ने चीनचा हा पहिला नागरी अंतराळवीर जो आहे तो अंतराळात नेण्यासाठी ही जी काही मोहीम आहे ती सुरू केली होती. तर ही तियांगयन स्पेस स्टेशन जे आहे तियांगॉंग, तर तिथून त्यांनी प्रक्षेपण केलं होतं 30 मे 2023 ला. सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेनंतर अंतराळवीर जे आहेत त्यांना अंतराळात नेणं, स्पेसमध्ये नेणं यासाठी म्हणजे पाठवणारा जे किंवा अंतराळ स्थानके बांधणारा चीन हा इतिहासातील तिसरा देश ठरलाय. पहिले 2 सोव्हिएत युनियन आणि नंतर अमेरिका, मग 3 नंबरला येतो चीन. पुढे बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने ओसोरिस रेक्स स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेले आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अमेरिकेतील नासाने, थोडंसं इंग्रजी नाव आलं की नासाचा तिथं रोल असतो बऱ्यापैकी, नासाचे उत्तरे येतात तुम्ही जर पॅटर्न चेक केला तर. सो ओसोरिस रेक्स जे आहे ते स्पेसक्राफ्ट अमेरिकेने नासाने लॉन्च केलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर नासाच्या ओसोरिस रेक्स या अवकाशयानाने काय केलेलं आहे तर बेन्नू नावाचं एक लघुग्रह आहे तर त्यावरून पृथ्वीवर परतण्यासाठी जवळपास 2 वर्षाचा प्रवास जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि हे जर तुम्ही पाहिलं तर हे युनायटेड स्टेट्सचं पहिलं लघुग्रह आहे, नमुना आहे जो परत करण्याची मोहीम त्यांनी साधलेली होती. आणि याचं उद्दिष्ट एका लघुग्रहापासून एक मूळ न बदललेला न चेंज झालेला जो नमुना आहे तो गोळा करायचा आणि वैज्ञानिक अभ्यासासाठी तो परत पृथ्वीवरती आणायचा, हे त्याचं उद्दिष्ट होतं. तसंच पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने मॅगेलन स्पेसक्राफ्ट जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तर बघा, मॅगेलन स्पेसक्राफ्ट जे आहे अगेन सेम नासाने ते लॉन्च केलेलं आहे. मग मित्रांनो याचं वजन जर पाहिलं तर जवळपास 1035 किलो इतकं, 2280 पाऊंड इतकं याचं वजन होतं. सो मॅगेलन स्पेसक्राफ्ट जे आहे ते एक रोबोटिक अंतराळयान आहे जो शुक्राच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यासाठी आणि जे काही सिंथेटिक अपर्चर रडार वापरून त्याच्यामध्ये काय करण्यात, त्या ग्रहांचं थोडक्यात जी ग्रॅव्हिटी आहे, गुरुत्वाकर्षण जे तिथे आहे ते मोजण्यासाठी याचं डिझायनिंग केलं गेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलाय तो म्हणजे कोणत्या अंतराळ संस्थेने सोयूज स्पेसक्राफ्ट लॉन्च केले आहे. मित्रांनो सोयूज नावाचं जे स्पेसक्राफ्ट आहे तर ते रॉसकॉस्मॉस, कोणाचं आहे रॉसकॉस्मॉस, रशियाचा आहे. तर रशियाने ते लॉन्च केलेलं आहे.
मग बघा सोयुज अंतराळयान जे आहे तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक जे आहे आपलं तर त्यापासून त्या क्रूसाठी पुरवठा उपकरणं वाहून नेण्यासाठी हे लॉन्च केलेलं आहे. तसंच जिओटेल स्पेसक्राफ्ट हे कोणत्या अंतराळ संस्थेचं संयुक्त अभियान आहे असं आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर ऑब्वियस प्रश्नातच दिलंय की कोणाचं संयुक्त अभियान आहे, तर आपल्याला माहिती असलं पाहिजे जॅक्सा आणि नासा, जपान आणि अमेरिका यांचं हे संयुक्त काय आहे तर जिओटेल नावाचं अभियान आहे. उगाच जिओ दिसलं म्हणून अंबानी वगैरे असलं आठवून जिओ भारताशी रिलेट करायचं नाही, ते जपान आणि अमेरिका. ठीक आहे, जॅक्सा अँड नासा. सो जिओटेल जे आहे त्याने पृथ्वीचं सभोवतालचं जे काही चुंबकीय आवरण आहे, मॅग्नेटिक हे आहे, ज्याला आपण मॅग्नेटोस्फियर म्हणतो, तर सूर्यापासून येणारे पदार्थ आणि ऊर्जेवरती त्याची कशी काय प्रतिक्रिया होते त्या पदार्थांची, तर याबद्दल जी काही माहिती आहे ती प्रदान केली होती या आपल्या मिशनने या. तसंच लॉन्च व्हेकल होतं डेल्टा 6925, त्याला D212 असा पण नंबर होता. त्याचा उद्दिष्ट होतं की पृथ्वीचं जे चुंबकीय क्षेत्र आहे तर त्याचं जी लांब शेपटी जी असते, ठीक आहे, की सूर्याकडे ती ग्रॅव्हिटी ओढली जाते, तर ती जी लांब शेपटी आहे तर त्याच्या प्रदेशाची रचना आणि गतिशीलता अभ्यासण्यासाठी हे मिशन लॉन्च केलेलं होतं. पुढे बघा कोणत्या अंतराळ संस्थेने मॅव्हेन स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेलं आहे. मॅव्हेन स्पेसक्राफ्ट जे आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे तर मित्रांनो नासा, अगेन अमेरिका, नासाने काय केलेलं आहे तर मॅव्हेन नावाचं स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेलं आहे. सो मंगळावरचं जे काही वातावरण आहे तर त्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन जे आहे ते त्यांनी पहिल्यांदा असं समर्पित मिशन अभ्यास जे आहे लॉन्च केलेले मंगळावरच्या वातावरणाच्या अभ्यासासाठी. याचं पूर्ण नाव आहे मार्स ॲटमॉस्फिअर आणि अस्थिर उत्क्रांती. सो याचं उद्दिष्ट होतं मंगळाचं वातावरण आणि त्याच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणं. पुढे बघा कोणत्या अंतराळ संस्थेने MS-23 सोयूज स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेलं आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सोयूज स्पेसक्राफ्ट आपण मगाशीच पाहिलं ना, सोयूज रॉसकॉस्मॉस, सो त्यांचंच आहे पण MS-23 सोयूज स्पेसक्राफ्ट. सो रॉसकॉस्मॉस म्हणजेच रशियाने ते लॉन्च केले 24 फेब्रुवारी 2023 ला. यामध्ये सोयश 21A 14S53 हे लॉन्च व्हेकल त्यांनी वापरलं होतं. आणि या अगेन क्रू जो आहे सेम आपण पाहिलं, रिपीट क्वेश्चन आहे, थोडंसं नाव बदलून, क्रूला जे काही इक्विपमेंट्स आहेत ते पोहोचवण्यासाठी स्पेस स्टेशन पर्यंत. पुढे बघा कोणत्या अंतराळ संस्थेने लुना 25 स्पेसक्राफ्ट लॉन्च केलेलं आहे तर मित्रांनो लुना 25 स्पेसक्राफ्ट जे आहे सेम रशियानेच रॉसकॉस्मॉसने ते लॉन्च केलेलं आहे. मग आता याचं उद्दिष्ट काय होतं तर चंद्र हा ध्रुवीय जे काही भागामध्ये जर पाहिलं तर पृष्ठभागावरची जी ध्रुवीय भागावरची सामग्री आहे किंवा चंद्राचे ध्रुवीय बाह्य मंडळ जे आहे, ध्रुवाच्या आजूबाजूचा भाग आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीच्या प्लाझ्माच्या संरचनेचा अभ्यास करणं हे यांचं उद्दिष्ट होतं. तर भारताच्या चंद्रयान 3च्या आधी 21 ऑगस्ट रोजी लुना जो आहे तो चंद्रावरती उतरण्याचा प्रयत्न करणार होती, परंतु हे अभियान काय ठरलेलं होतं, अयशस्वी झालं होतं. ठीक आहे, सो आपलं सक्सेसफुल झालं, ह्यांचं अयशस्वी झालं, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा कोणत्या अंतराळ संस्थेने गगनयानचे क्रू मॉड्यूल लॉन्च केलेले आहे. आता गगनयान म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपणच केलंय ते भारताने, बरोबर. सो इस्रो नावावरूनच कळतं भारताशी रिलेटेड असेल. मग याच्यामध्ये PSLV C56 रॉकेट वापरणार आहेत. अगेन श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटर वरून त्याला लॉन्च करणार आहेत. पुढे बघा कोणत्या अंतराळ संस्थेने टेलिओस 2 मिशन लॉन्च केलेले आहे. ठीक आहे, आता हे टेलिओस 2 मिशन जे आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे, सेम भारतानेच ते लॉन्च केलेलं आहे. असे काही मिशन आपल्याला माहिती नसतात, आपण चंद्रयान मिशन मंगळ असे मोठमोठे लक्षात ठेवतो, असे लहान पण हे काही एवढे सोपे नसतात हे आपण गोष्टी करणं, हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, सो बघा अगेन PSLV C55 या रॉकेटचा वापर केला होता 741 किलो वजनाचा आणि 1 मीटर रिझोल्युशनवर डेटा प्रदान करण्यासाठी, माहिती जी आहे ती प्रदान करायला सक्षम सिंथेटिक ॲपर्चरचा वापर यामध्ये केला होता. एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे हा, पृथ्वीचं निरीक्षण करण्यासाठी टेलिओस 2. याचं उद्दिष्ट होतं की शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन किंवा पाणी सुरक्षा, सागरी सुरक्षा, पर्यावरण निरीक्षण असे जे विविध अनुप्रयोग आहेत तर त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागाची एक हाय रिझोल्युशन प्रतिमा यांनी प्रदान करण्याचं काम केलेलं आहे. तसंच बघा कोणत्या अंतराळ संस्थेने RLVLX जे काही चाचणी आहे याची यशस्वीरित्या ही चाचणी पार पाडलेली आहे. तर मित्रांनो अगेन भारताने याची चाचणी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. सो RVLX जे आहे तर
लेक्स असं त्याला, RLV लेक्स, ठीक आहे. सो रियुजेबल लॉन्च व्हेकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन, हे जे मिशन आहे तर याचं उद्दिष्ट होतं स्पेस रिएंट्री वाहनं जे आहेत तर यांचे अचूक लँडिंग परिस्थितीचं अनुकरण करायचं आणि त्याच परतीच्या मार्गावरून हाय स्पीड मानवरहित स्वायत्त अचूक लँड करायची, हे याचं उद्दिष्ट होतं. तसंच कोणत्या अंतराळ संस्थेने SSLV D2 EOS-07 मिशन लॉन्च केलेलं आहे? तर मित्रांनो अगेन बघा, SSLV हे लॉन्चिंग व्हेकल वाले नाव आपण देतो मोस्टली. सो इस्रो, भारत, ठीक आहे. उत्तर अगेन सेम आहे, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ठीक आहे. सो यामध्ये D1 जे होतं ते अयशस्वी ठरलं होतं. ऑगस्ट 2022ला आपण ते लॉन्च केलं होतं. आणि SSLV D2 जे आहे त्याचं उद्दिष्ट EOS-07 तसंच JANUS-1 आणि AZADSat-2 ही जी उपग्रह आहेत तर त्याच्या 15 मिनिटाच्या उड्डाणामध्ये 450 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेमध्ये ठेवायचं, असं त्याचं उद्दिष्ट आहे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं. कोणत्या अंतराळ संस्थेने आर्टेमिस 1 लॉन्च केलेलं आहे? अगेन इम्पॉर्टंट ठरतं आर्टेमिस 1, ठीक आहे. सो ऑब्वियस सगळ्यांना माहिती आहे, नासाने ते काय केलेलं आहे, अमेरिकेने ते लॉन्च केलेलं आहे आर्टेमिस 1. सो हे का वैशिष्ट्यपूर्ण आहे? कारण ते नासाचं मानवरहित म्हणजे त्यामध्ये माणसाला बसून पाठवणार आहेत मानवाला, असं ते मिशन आहे. सो काही दशकामध्ये चंद्रावरती दीर्घकालीन मानवी उपस्थितीसाठी एक क्लिष्ट मोहिमांच्या मालिकेतील आर्टेमिस हा पहिला असणार, आर्टेमिस 1 हा पहिला हे असणार आहे. सो यामध्ये उद्दिष्ट काय थोडक्यात, तर अंतराळ उड्डाण जे आहे ते वातावरणामध्ये ओरियन प्रणाली जी आहे त्याचं प्रात्यक्षिक करायचं आणि आर्टेमिस 2 जे आहे त्यामध्ये क्रूच्या पहिल्या फ्लाईट पूर्वी सुरक्षित पुन्हा प्रवेश आणि पुनर्प्राप्ती सुनिश्चित करायची, असं त्यांचा उद्देश आहे. पुढे बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने पेरिग्रीन मिशन 1 लॉन्च केलेलं आहे? ठीक आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने पेरिग्रीन लॉन्च केलेलं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर याचं उत्तर आहे नासा. थोडंसं नाव बदललं, नासा, ठीक आहे. सो नासाने हे मिशन जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं या मोहिमेचं नेतृत्व हे खाजगी अवकाश उपक्रम, ॲस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी आणि युनायटेड लॉन्च अलायन्स करत आहे. अपोलो कार्यक्रम जो झाला होता त्यानंतर चंद्रावर उतरणारा पेरिग्रीन लँडर जे आहे ते पहिलं अमेरिकन अंतराळयान असणार आहे आणि याचं उद्दिष्ट की 2024 पर्यंत मानवाला चंद्रावर परत पाठवण्याच्या मोहिमेसोबत यामध्ये उद्दिष्ट आहे की चंद्रावर पहिली महिला आणि कृष्णवर्णीय व्यक्ती पाठवायचं त्यांनी ठरवलेलं आहे. सो थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण हे ठरतात, या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने इनिशिएटिव्ह मशीन्स 1 TO2 IM लॉन्च केलेलं आहे? तर मित्रांनो यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अमेरिका अगेन नासाने हे मिशन जे आहे ते लॉन्च केलं आहे. याचं उद्दिष्ट चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे त्याजवळ मालापार्ट 1 क्रेटरवरती ओडिसियस नावाचं नोवा सी लँडर ठेवायचं आणि लॉन्च व्हेकल यामध्ये फाल्कन 9 वापरलेला आहे. लॉन्च साईट आहे केप कॅनवेरेल, युनायटेड स्टेट्सच्या, तिथून ते लॉन्च करणार आहेत. स्पेसएक्सच्या AX-3 मिशनद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती जाणारा पहिला तुर्की अंतराळवीर कोण बनला आहे? आता डिरेक्टली इथे पहिला तुर्की अंतराळवीरचं आपल्याला नाव विचारलेलं आहे. थोडासा पहिला बनलाय, सो आपल्याला माहिती असलं पाहिजे. अल्पार गेजरवासी हा पहिला अंतराळवीर, तुर्की अंतराळवीर बनलेला आहे. ऑप्शन नंबर 1. पुढे बघा, मिशन X3 जो आहे तर यामध्ये मिशन X3 हे केनेडी, अमेरिका येथून स्पेसएक्स जे आहे त्याच्या फाल्कन 9 रॉकेटने प्रक्षेपित केलेला आहे. या मोहिमेद्वारे क्रू ड्रॅगन कॅप्सूल फ्रीडम अंतराळामध्ये बांधलेल्या संशोधन केंद्रामध्ये नेलं जाईल. ठीक आहे, सो ह्युमन त्यामध्ये असेल. नेक्स्ट आहे गगनयान मिशन कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे सुरू केले जाईल? ऑब्वियस गगनयान आपला आहे. ठीक आहे, सो उत्तर काय इस्रो, भारताद्वारे ते सुरू केलं जाईल. 2025 मध्ये 3 दिवसांच्या मिशनमध्ये 400 किलोमीटर उंचीवरती मानवांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवायचं आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवरती काय करायचं, परत आणायचं, हे मिशन आहे. आणि यामध्ये म्हटलं की गगनयान मोहिमेच्या आधी महिला रोबोट अंतराळवीर व्योमित्र अंतराळात उड्डाण करणार आहे. सो हे पण थोडंसं व्योमित्र विषयी लक्षात ठेवायचंय. महिला रोबोट अंतराळवीर त्यामध्ये असणार आहे. रॉकेट यामध्ये GSLV Mark 3 वापरलं आहे. तसंच लॉन्च जे आहे ते अपेक्षित आहे डिसेंबर 2024 मध्ये. पुढे बघा, व्हीनस ऑर्बिट मिशन म्हणजे शुक्रयान मिशन जे आहे तर ते कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात येणार आहे?
अगेन शुक्रयान सुद्धा आपणच पाठवणार आहोत. सो इस्रो हे याचं करेक्ट उत्तर आहे. हे सगळे फ्युचर मिशन्स आहेत येणाऱ्या काही वर्षांमध्ये, दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये. सो याचा उद्देश आहे शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करणं. मग अगेन श्रीहरिकोटा सतीश धवन स्पेस सेंटर वरून याला लॉन्च करणार आहोत. डिसेंबर 2024 पर्यंत लॉन्चिंग अपेक्षित आहे. बाकी मग सगळं वातावरण हे ते गोष्टी चेंज होणार किंवा तेच राहील. नासा इस्रोसार निसार, ठीक आहे, हे जे उपग्रह आहे हे कोणत्या अंतराळ संस्थेचं संयुक्त अभियान आहे? नावावरूनच कळतं, नासा आणि इस्रो म्हणजे अमेरिका आणि भारत, म्हणून बोथ बी अँड सी दोन्ही. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असेल. निसार हे कोणाचं आहे? मग तुम्हाला एवढंच फुल फॉर्म नाही दिला परीक्षेत, फक्त निसार दिलं तर लक्षात ठेवायचं नासा आणि कोणाचं आहे तर भारताचं आहे. मग निसार जे आहे ते पृथ्वीचं पद्धतशीरपणे नकाशा तयार करणारं अवकाशातील पहिलं रडार असणार आहे. सो पृथ्वीचं निरीक्षण करून तिचे जे काही बदलत्या परिसंस्था आहेत आणि जे काही वस्तुमान आहे ते जागतिक स्तरावर मोजण्याचं काम निसार करणार आहे. लॉन्चिंग याचं सुद्धा 2024 मध्ये अपेक्षित आहे. पुढे जाऊया. मार्स ऑर्बिटर मिशन 2 कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित केले जाईल? अगेन मार्स ऑर्बिटर मिशन 2 पहिला आपण केलं होतं, दुसरं आपण करणार आहोत, इस्रोचाच असणार आहे हे. तर आंतरग्रहीय धूळ तसंच मंगळावरचं वातावरण आणि ग्रहाच्या वातावरणाचा सखोल तपास करणं यासाठी हे मिशन लॉन्च केलं जाणार आहे. GSLV Mark 3 याचं लॉन्चिंग 2024 मध्ये अगेन अपेक्षित आहे. सो बघा या वर्षामध्ये बरेचसे लॉन्चिंग अपेक्षित आहेत चांगले चांगले. सो मंगळयान 1 जे आहे 2013चं प्राथमिक उद्दिष्ट होतं आंतरग्रहीय अन्वेषण जे इंटरप्लॅनेटरी एक्सप्लोरेशनसाठी प्रमुख तंत्रज्ञानाची चाचणी आणि मंगळाच्या कक्षेतील स्थलाकृती, वातावरण, आकार विज्ञान आणि खनिजशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आपण मंगळयान 1 पाठवलं होतं. आता मंगळयान 2 आपण अगदी तिथे सखोल अभ्यासासाठी पाठवणार आहोत. पुढचं आहे चंद्रयान 4 मिशन कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे प्रक्षेपित केले जाईल? आपण चंद्रयान 3 लॉन्च केले सक्सेसफुली, आपण चंद्रयान 4 सुद्धा टाकणार आहोत, पाठवणार आहोत. ऑप्शन नंबर 2. सो यामध्ये अंतराळयान चंद्रावरती जाईल, जमिनीवर जाईल, चंद्राच्या नमुने गोळा करेल आणि पुन्हा तो जो अंतराळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दुसरे जे मॉड्यूल्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट करून मॉड्यूल जे आहे ते पृथ्वीच्या कक्षेमध्ये परत येईल. सो दोन्ही मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेच्या जवळ येत असताना वेगवेगळे होणार. एक भाग पृथ्वीवर परत येईल आणि दुसरा ग्रहाभोवती फिरत राहील. सो याचं उद्दिष्ट काय थोडक्यात चंद्राचे नमुने पृथ्वीवरती परत आणणे. यासाठी आपण चंद्रयान 4 लॉन्च करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो कोणत्या वर्षी भारतीय अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल लॉन्च करण्याची योजना आखत आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा इस्रोने 2028 ला ही योजना आखलेली आहे की भारताचं स्पेस स्टेशन असलं पाहिजे सेपरेट. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने म्हणजेच इस्रोने स्पेस स्टेशन जे आहे ते 2035 पर्यंत तयार होईल असं सांगितलंय. ठीक आहे, पण इथे तुम्हाला प्रश्न असा विचारलाय की योजना आखत आहे पहिलं मॉड्यूल लॉन्च करण्याची, तर मॉड्यूल लॉन्च 2028 मध्ये करणार, तयार होईल 2035 पर्यंत. सो भारतीय अंतराळ संशोधन संस्था जी आहे म्हणजेच इस्रो हिची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ला झाली होती. बँगलोर येथे त्याचं मुख्यालय असून सध्याचे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? एस सोमनाथ हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि विक्रम साराभाई हे त्याचे काय आहेत? संस्थापक आहेत. पुढे जाऊया. चँगी 6 स्पेसक्राफ्ट कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेले आहे? अगेन मी काय म्हटलं चायनीज नाव दिसतं सरळ CNSA, चीनने हे काय केलेलं आहे प्रक्षेपित केलं जाईल असं सांगितलेलं आहे. सो चंद्राचे नमुने गोळा करण्यासाठी दक्षिण ध्रुवाच्या एटकेन बेसिनवरती उतरवणार आहेत. मे 2024 मध्ये साधारण लँडिंग लॉन्च करणार आहेत. ठीक आहे, लॉन्च करणार आहेत. मग मित्रांनो आपण क्वेश्चन पाहिले, थोडंसं आपण जे काही देश आहेत त्यांच्या ज्या काही स्पेस एजन्सी आहेत त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. जसं की भारताचं आपल्याला माहिती आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो भारताचं स्पेस एजन्सी आहे. कधी सुरू झाली होती? 15 ऑगस्ट 1969 ला विक्रम साराभाई संस्थापक होते. मुख्यालय बँगलोर, कर्नाटकमध्ये बँगलोर या ठिकाणी मुख्यालय आहे. युनायटेड स्टेट्सची कोणती आहे? नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. नासाची स्थापना कधी झाली होती? आपल्या आधी 29 जुलै 1958 ला वॉशिंग्टन DC येथे त्याचं मुख्यालय आहे. सो पूर्ण USA साठी ते आहे. पुढे बघा जपानची जॅक्सा आहे. जॅक्सा म्हणजे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. सो याचं मुख्यालय कुठे आहे? टोक्योमध्ये, जपानमध्ये चोफू या ठिकाणी आहे. 1 ऑक्टोबर 2003 ला याची स्थापना झाली होती.
चायनाचं जर तुम्ही पाहिलं तर CNSA म्हणजे चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, तर ह्याची स्थापना 22 एप्रिल 1993 ला झाली होती. मुख्यालय हेडियन बीजिंग या ठिकाणी चायनामध्ये त्याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट आहे युरोपियन युनियनची आहे USPA, असं ज्याला आपण म्हणतो USPA. सो बघा, युरोपियन युनियन एजन्सी फॉर द स्पेस प्रोग्राम ही जी एजन्सी आहे याचं स्थापना 2004 मध्ये 12 जुलैला झाली होती. तर झेक रिपब्लिक ज्याला आपण म्हणतो झेक रिपब्लिक, तर त्यामध्ये प्राग या ठिकाणी काय आहे याचं मुख्यालय आहे. नेक्स्ट आहे पाकिस्तानची सुपार्को, तर पाकिस्तान स्पेस अँड अप्पर ॲटमॉस्फिअर रिसर्च कमिशन सुपार्को जी आहे, तर यांनी 1964 पासून काम सुरू केलं. स्थापना 16 सप्टेंबर 1961 लाच झाली होती. याचं मुख्यालय इस्लामाबाद पाकिस्तान या ठिकाणी आहे. नेक्स्ट युनायटेड किंगडम स्पेस एजन्सी UXA. सो 1 एप्रिल 2010 ला स्थापना झाली. स्वीडनमध्ये मुख्यालय आहे युनायटेड किंगडममध्ये. रशियाची रॉसकॉस्मॉस स्टेट कॉर्पोरेशन फॉर स्पेस ॲक्टिव्हिटीज 15 फेब्रुवारी 1992 ला स्थापना झाली होती. मुख्यालय कुठे आहे? मॉस्कोमध्ये, रूसमध्ये. युक्रेनची आहे SS किंवा SO असं म्हणू शकतो, स्टेट स्पेस एजन्सी ऑफ युक्रेन SSAU. तर याची स्थापना सुद्धा 2 मार्च 1992 ला झाली होती. मुख्यालय कीव युक्रेन या ठिकाणी आहे. जर तुम्ही एवढ्या सगळ्या पाहिल्या, ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला दिसेल की भारताची जी काही एजन्सी आहे ती तिथे युनायटेड स्टेट्सची जी आहे ती आधी सुरू झाली 1958 मध्ये. त्यानंतर पाकिस्तानची आणि 3rd नंबरला भारताचा नंबर येतो सुरू होण्यामध्ये. ठीक आहे, सो हे थोडंसं मग सिक्वेन्स पण माहिती तर असलं बरं होईल. सो अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी स्पेस एजन्सीज आणि त्यांचे विविध मिशन अभ्यासलेले आहेत. आय होप यावरती 1 ना 2 प्रश्न डेफिनेटली येतील आणि तुम्ही त्याची उत्तरं देऊ शकता. सो हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी पाहिलं असेल त्यांना निश्चितच फायदा होईल. सो लवकरात लवकर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अभ्यास मित्रच्या पेजला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, जेणेकरून तुम्ही अभ्यासाशी अप टू डेट राहणार आहात. सोबतच बॅचेस आहेत, जशी कंबाईन यशवंत बॅच आहे कंबाईनसाठी, तसंच राज्यसेवा विजेता बॅच आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. या दोन्ही पूर्व परीक्षेच्या बॅचेस तुम्ही जर तुमच्या परीक्षेनुसार घेतल्या तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला स्कोर चांगला करण्यासाठी, पास होण्यासाठी आम्ही नक्कीच 24/7 अवेलेबल आहोत. जर काही डाऊट्स असतील कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉल करू शकता, मेसेज करू शकता. फक्त राज्यसेवेची टेस्ट हवी असेल, बॅचेसमध्ये टेस्ट, नोट्स, लेक्चर सगळं असेल, पण फक्त टेस्ट हवी असेल तर 499 रुपयामध्ये आपण फक्त टेस्ट सुद्धा अवेलेबल करून देतो. एव्हरी संडे पेपर असतो, सखोल विश्लेषण होतं ॲप्लिकेशनवरती. त्याचबरोबर यामध्ये 4 टेस्ट झालेले आहेत, पण आता बॅच जॉईन केल्यावर त्या पण मिळतील. आणि इकॉनॉमीची टेस्ट येत्या संडेला आहे, पुढच्या कंटिन्यू होतील. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लस सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहेत. सो सर्वांनी जे ते रिस्पेक्टिव्ह गोष्टी जॉईन करून घ्या, डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. फी अगदी कमी आहे. सो आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. अशाच नवीन व्हिडिओ आपण नवीन अभ्यासा रिलेटेड 1 ते 2 मार्क तुमचे फिक्स करण्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येऊया. असंच लेक्चर बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू व्हेरी मच.